शुभ दुपार मित्रांनो. तर दुपारचे वाजले 2. तर आजचा आपला दौरा आहे विसापूर फोर्टला. तर याच्या अगोदर आपण लोहगड फोर्टला देखील गेलो. जर तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर मी आय बटनवरती प्रोव्हाइड करून टाकेल, नक्की जाऊन चेकआउट करा. तर आता सर्वात पहिले तुम्हाला विसापूर फोर्टला तुम्ही कसे येऊ शकता त्याबद्दल माहिती देऊन टाकतो. तर सर्वात पहिला ऑप्शन आहे जो की तुम्ही पर्सनल व्हेकलने येऊ शकता. दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही सर्वात पहिले लोणावळा स्टेशनला या. लोणावळा स्टेशनला आल्यानंतर तुम्ही लोणावळावरून सुटणारी लोकल पकडा जी की तुम्हाला मळवली स्टेशनला पोहोचवेल. मळवली स्टेशनला तुम्ही बाहेर येऊन तुम्ही ऑटो किंवा कॅब करू शकता. ऑटो किंवा कॅबवाले तुमच्याकडं 80 रुपये पर हेड असा चार्जेस घेतील, तुम्हाला विसापूर फोर्टला पोहोचून देतील. नाहीतर तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर ते तुम्हाला 1000 रुपयाला पूर्ण तुम्हाला कॅब भेटून जाईल, जी की तुम्हाला लोणावळा स्टेशन टू विसापूर आणि विसापूर ते पुन्हा लोणावळा स्टेशन असे तुम्हाला प्रवास देईल. तर आता आपण विसापूर फोर्ट एक्सप्लोअर करूया. चला तर मग. तर इकडे आपण आपली बाईक पार्क केली आहे विसापूर फोर्टच्या पार्किंगमध्ये. तर हा बघू शकता आपला विसापूर फोर्ट. तर इथून आपली खरी चढाई चालू होते. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ट्रेकला आपल्यासोबत जे मित्र आले त्या सर्वांची ओळख करून घ्या. तर हा आहे श्रुतिक, हाय. हा आहे तुषार, हाय. आणि ही आहे हिंदवी, हाय. तर चला आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. किल्ले विसापूर. चला तर ट्रेकला सुरुवात करूया. सुंदर अशा आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. सर तर इथं ऊन लागत नाही आणि पाऊस पण नाही. पाऊस पडला पाहिजे थोडा तरी, वातावरण थंड पाहिजे. अशा मार्किंग बघत चला जेणेकरून तुम्ही रस्ता भटकणार नाही. ही इन्क्लाइनवाली चढाई करत आपली गँग पुढे झाली. तर हा आहे आपला विसापूर किल्ला. ह्या डेन्स फॉरेस्टमध्ये ऑलमोस्ट आपण 10 मिनटात चाललो. त्यानंतर आपण पाण्याच्या टाकीच्या जवळ पोचलो आहे. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे. हा इन्क्लाइनवाला पॅच बघू शकता. हा चढून आपल्याला विसापूरवर जायचं आहे. ते आल्यावर आपल्याला इथे एक पाण्याचा टाका भेटला आहे. तर हाच इन्क्लाइन पॅच चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर जरासा डिफिकल्ट पॅच आहे, थकवणारा पॅच आहे, तर सांभाळून चाला. तर तिथं जे दुकान दिसतं तिथून आपण असं चढत वरती आलो. ऑलमोस्ट आपण इथं 35 मिनटामध्ये पोचलो आहे. आणि इथून आपल्याला 10 मिनटाची चढायची आहे अजून. तर मित्रांनो, आत्ता वाजले 2:40. तर ऑलमोस्ट 40 मिनटामध्ये आपण विसापूर फोर्टवरती पोचलो आहे. तर विसापूर फोर्टवरती येण्याचे 2 मार्ग आहे. एक जो आहे तो लोहगडच्या बाजूने येणारा मार्ग आहे आणि दुसरा आहे तो पाटणवाला मार्ग आहे. जो पाटणवाला मार्ग आहे ते तिथून विसापूरला येणं ऑलमोस्ट 2.5 तासाचा टाईम लागतो. म्हणजे तो खूप मोठा मार्ग आहे. आणि जो हा लोहगडवाला मार्ग आहे ना, तो इन्क्लाइनवाला आहे, म्हणजे डिफिकल्ट आहे जरासा. पण हा ऑलमोस्ट 40 मिनटामध्ये तुम्ही विसापूर फोर्टवरती येऊन जाता. तर आता विसापूर फोर्ट एक्सप्लोअर करूया. चला तर मग. तर तिकडे आपण आपली बाईक पार्क केली होती. तर तिकडून आपण असं इकडून हा मार्गाने आपण गडावरती आलो आहे. आता आपण तटबंदीच्या बाजूनी चालत आहोत आणि आपला विसापूर फोर्ट एक्सप्लोअर करत आहोत. तरी आपली संपूर्ण गँग आणि हे आपला पूर्ण विसापूर फोर्ट विस्तृत पसरलेला परिसर. इकडे वाड्याचे काही अवशेष आहे बघू शकता तुम्ही. हा एंट्री. तुम्ही ह्या रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला इकडे यायचं महादेवाच्या मंदिरासाठी. आणि जर पळकावाडा बघायचा असेल तर तुम्ही ह्या साईडला जाऊ शकता. ओके. तर इकडे तुम्ही तलाव बघू शकता आणि तलावाच्या बाजूनीच हा रस्ता जातोय महादेवाच्या मंदिराकडे. चला आता महादेवाच्या मंदिराकडे. फायनली आपण महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलो. तर दर्शन करू.
पहिली तोफ आणि त्याची दुसरी तोफ बघायला भेटली. जर मित्रांनो तुम्ही पाटण मार्गे जर विसापूर ट्रेक करत असाल तर तुम्ही ह्या रस्त्याने वरती येशील आणि इथून तुम्ही विसापूर फोर्टवर जाशील. तर हाच तो रस्ता आहे जिकडे शिड्यांवर पाणी वाहत असते आणि खूप सुंदर पिक्चर इकडे क्लिक केले जातो. तर इथे एक छोटीशी गुफा आहे आणि इथे पण एक छोटीशी गुफा आहे आणि ह्या गुफेच्या अगदी समोर तुम्हाला मारुतीरायाची प्रतिमा दिसेल. आणि हे मारुतीरायाच्या प्रतिमेच्या अगदी बाजूने जो रस्ता जातोय तोच पाटणमधून वरती येतोय. पण हा ऑलमोस्ट 3 तासाचा रस्ता आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही लोहगडवालाच रस्ता निवडा. तर हे आहेत पाण्याचे 4 जोड टाके. तर मित्रांनो हे समोर तुम्ही बघत आहात तर एक पडकावाडा आहे आणि इकडे एक पडकावाडा आहे. म्हणजे या गडावरती आपल्याला एकूण 3 पडकेवाडे बघायला भेटले. फोटोवर बघितले तर तिकडे तुम्ही अजून एक पडका वाढवू शकता. तर इकडे 2 पाण्याचे टाके. तर फायनली आम्हाला मारुतीरायाची मूर्ती भेटली जी की आम्ही पूर्ण विसापूर गडावरती बघितली. शेवटी ती आम्हाला पाण्याच्या टाक्याच्या जवळ भेटलीच. तर विसापूर किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता वाजलेत 4:45. तर आपला प्रॉपररित्या विसापूर फोर्ट एक्सप्लोअर करून झाला आहे. आपण पूर्ण विसापूर फोर्टला 360 डिग्रीची प्रदक्षिणा घातली आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहे. लास्ट टाईम मी जेव्हा विसापूर फोर्टला आलो होतो तेव्हा मी 2 का 3च वस्तू एक्सप्लोअर केल्या होत्या, पण यावेळेला A to Z वस्तू आपण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करूया. मला वाटतं ऑलमोस्ट आपल्याला 25 मिनिटं लागतील खाली उतरायला. बघूया खाली उतरून तुम्हाला सगळं सांगतो. चला. ओके. तर मित्रांनो विसापूर फोर्टला तुम्ही लोहगड मार्गाने आलासा इथून वरती तर त्या साईडला जाऊ नका, कारण त्या साईडला काही एक्सप्लोअर करायला नाही. इथून सरळ तुम्हाला महादेव मंदिराकडे जाणार रस्ता आहे. इकडून पुढे जावा, महादेव मंदिर बघा आणि तिकडून पुढे बाकीच्या वस्तू एक्सप्लोअर करा. तर मित्रांनो आता वाजले 5. तर आपण 15 मिनिटात ऑलमोस्ट खाली आलो आहे. तर आपला प्रॉपररित्या विसापूर फोर्टचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. जर हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.